आशीर्वाद या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत आणि मला वाटतं अशा स्पर्धा कायमस्वरूपी आपल्या भागामध्ये चालू राहाव्यात अशा सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करतो। आणि मला वाटतं अनिल जो आहे माझा बंधू आहे आपल्या भागामध्ये क्रिकेटचा खेळ असो याला प्रोत्साहन देण्याचं काम अनिलच्या माध्यमातून नेहमी होत असतं आणि आपण सर्वजण मिळून एक छोटासा खारीचा वाटा आपण या क्रीडा क्षेत्रामध्ये देत आहोत। त्याचा निश्चित अभिमान या भागातील प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी आहे। मला या ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल संग्राम सर असतील, अनिल असेल किंवा हुमरे सर असतील, सर्वांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो। आभार मानायचं कारण असं की क्रिकेटवरती मी स्वतः खेळाडू असल्यामुळे आणि क्रिकेटवरती खूप प्रेम असल्यामुळे या उद्घाटनाला बोलवल्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद हरिदास सरवर साहेब। विनंती असेल दोन्ही संघांना आपला आदित्य खेळाडू पाठवायचे, सामना सुरू होणार नाहीये। 12 मावळ योद्धा आपला आदित्य खेळाडू येऊ द्या। मी त्याचप्रमाणे आयोजन कमिटीतर्फे एबी टायगर्स अनिल भाऊ भूमकर, संग्राम भाऊ आपलाही सर, आदित्य खेळाडू या दोघांना लवकरात लवकर की त्यांनी आपल्या परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक हरिदासजी चरवड यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा। आपल्या नगरसेवक, कार्यसम्राट नगरसेवक यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान होत आहे। धन्यवाद। सामना चालू करा। थांबा पंच, 1 मिनिट थांबायचंय। नाव सचिन गोलंदाज मार्कवर आहे। सलामीचा गोलंदाज, सलामीचा फलंदाज स्ट्राईकला असलेला आहे तो गणेश। पहिला चेंडू हलक्या तऱ्हेने डिफेन्सिव्ह शॉट खेळलाय, शॉट करून फील्ड होईल। धाव संख्येला सुरुवात, प्रारंभ नांदी बोनी 1 या धाव संख्येने। स्पर्धेचा पहिली धावा बॅटमधून आली। नक्कीच सुंदर असं हे क्रीडांगण आपल्या सर्वांना खेळण्यासाठी मिळत आहे। हिरवळ असलेले हे क्रीडांगण, तितकी चांगली विकेट। पुन्हा एकदा पहिला दुसरा चेंडू यष्टिकातला हलक्या लेग फ्लिक पाहायला मिळेल। लेग बाय रुपयाची धाव मिळते। पारधराचा चेंडू, धावसंख्या 2 ने। पहिला सामना, पहिला थरार या क्रिकेटचा पाहायला मिळतोय। अगुडा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय आणि इथे मात्र बॅटची वरची गडा घेतली जाते। पहिला गडी, पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन। सलामीचा फलंदाज तंबूत परततोय। थँक्यू डीजे। नवीन फलंदाज समीर। नक्कीच पहिला षटक, महत्वपूर्ण षटक, चांगली सुरुवात आपल्या स्वतःसाठी। एक बळी मिळवला जातोय संघासाठी सुद्धा। पुन्हा एकदा स्लो चेंडू, लो फुल टॉस, पॉइंट दिशेमध्ये 1 धाव नक्कीच मिळते। धावसंख्या होतील 3। आता मात्र स्ट्राईकला असेल तो जय उर्फ मुन्ना, एक आक्रमक खेळाडू। सुंदर चेंडू, चांगल्या प्रकारचा चेंडू आखला होता। मुन्ना जयदेव इथे मात्र चेंडू समजत नाहीये। एक आक्रमक खेळाडूची शैली। नक्कीच रायरेश्वर प्रीमियर लीग असेल, जय हिंद क्रिकेट लीग असेल, यामध्ये अनेक सामने एका हाती आपल्या संघासाठी जिंकून दिला हा जयदेव उर्फ मुन्ना आपण खेळपट्टीवर पाहतोय। आपल्या संघासाठी इथे मात्र खांद्यावर जबाबदारी घेऊन ती पार पाडावी लागेल। एक आव्हानाचं धावसंख्या उभारण्यासाठी मुन्नाचं पिचवर राहणं गरजेचं आहे।
पाहूया कशा प्रकारे पुढचा चेंडू हाताळला जाईल, खेळला जाईल. गोलंदाज आहे सचिन. यावेळेस मात्र स्लॉग हिट आणि चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. पहिला षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज नितीन, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरी षटक घेऊन नितीन गोलंदाजी मार्कवर येईल. पहिल्या षटकाची धावसंख्या झाली आहे 9 धाव. सुभाष गोलंदाज मार्कवर आला. सुभाष वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन छत्रपतींचा छावा, या मिळतील 7 धावा. एबी टायगरचे मालक वासा ग्रुपचे मैत्री हृदय सम्राट. दरम्यान दुसरी षटक घेऊन आलेला गोलंदाज असेल तो सुभाष. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पुन्हा 15सा वाईट बॉल. स्वेरी चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, उजव्याच्या खूपच बाहेर. वाईट बॉल. अवांतर रूपाची धाव मिळते. धावसंख्येचं दुहेरी अंकात पदार्पण होईल. धावसंख्या होती 10. सामना रंगतोय पहा. एबी टायगर्स वर्सेस 12 मावळ योद्धा. पुन्हा करण्याचा प्रयत्न चांगला तुटवला आहे. शेषाखालीचा प्रयत्न करेल. झेल घेण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चांगला प्रयत्न केला गेला होता. झेल सुटला जातोय. 2 धावा मात्र मिळतात. चांगला प्रयत्न केला गेला होता. नक्कीच पकडा कॅच जिंका मॅच असं बोललं जातं. कॅचेस विन द मॅचेस. इथे मात्र झेल सुटतोय. फलंदाज होता तो समीर. पुन्हा सुंदर चेंडू बॅटच्या आतील कडा लागते. स्क्वेअर लेगला हलक्या हाताने खेळला हा चेंडू. 1 धाव नक्कीच मिळते. सुंदर रनिंग बिटून विकेट पाहायला मिळेल. एक चोरटी धाव म्हणता येईल. पुन्हा एकदा उजव्याच्या खूपच बाहेर. स्वेअर चेंडू अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. सहजासहजी स्लॉट मध्ये द्यायचा प्रयत्न नव्हता, परंतु चेंडू खूपच बाहेर. स्वेअर चेंडू अवांतर रूपाची पुन्हा एक धाव मिळेल. धावसंख्या होती 14. 14 रन्स ऑन बोर्ड. द सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. पॉइंट दिशेमध्ये क्षेत्ररक्षक येऊन पकडून फेकीपर्यंत 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते. धावसंख्या होईल ती 16. 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुभाष कडून एक स्लोअर पद्धतीची गोलंदाजी आहे. नक्कीच आपल्या एक वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतात सुभाष. 8 षटकांचा हा सामना असेल. प्रत्येक सामना या स्पर्धेतला हा 8 षटकांचा चौरंगी लढत म्हणता येईल. ही स्पर्धा दरम्यान पहा चांगला फटका. स्ट्रेट ड्राइव्ह अलॉंग द कार्पेट. सीमा रेषेबाहेर. चौकार. 4 धावा. सुंदर असा फटका जयच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. नक्कीच धावसंख्येत 4 ने वाढ होईल. धावसंख्या झाली ते 20. 20 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला हा चेंडू. सुंदर असं रनिंग बिटून विकेट पाहायला मिळत आहे. चांगला कॉल, तितका चांगला प्रतिसाद मिळतोय. इथे मात्र जय आणि समीरची जोडी
मैदान आपल्या संघासाठी षटक संपलेला आहे. 2 षटकांची धावसंख्या झाली ती 21-21. एक शुभ आकडा मानला जातो 21. ती धावसंख्या 12 चेंडू नंतर जर आपण आकडे पाहिलेत, चेंडूंचा खेळ संपला तो 12 धावसंख्या 21. उलट सुलट आहे. 12 चेंडू 21 धावा, 21 धावा 12 चेंडू. आतापर्यंत खेळ संपला तो 12 चेंडू धावसंख्या झाली 21. 21 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. द फर्स्ट 12 बॉल्स. पॉवर प्ले नक्कीच इथे ऑन असेल. सचिन गोलंदाजी मार्क खोली पुन्हा एकदा. दरम्यान सचिन वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर. दरम्यान कमिटी आयोजक कमिटी कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. चेंडू जाईल तो पाहूया. वन बाउन्स सीमा रेषे बाहेर चौकार. 4 धावा. छत्रपतींचा छावा. या मिळतील 7 धावा. एबी टायगरचे मालक व आशा ग्रुपचे चांगला पुल केला फटका आहे. क्षेत्र क्षेत्रफळ तैनात. 1 धाव. धावसंख्या देखील वाढ होईल. धावसंख्या होते ती आता मात्र 27-27 रन्स ऑन बोर्ड. जय जयदेव उर्फ मुन्ना स्ट्राईक वर आहे. पाहूया सचिनचा कशा प्रकारे समाचार घेतला जाईल. तिसरं षटक चालू असताना सुंदर चेंडू. वन बॉलिडेज. सुंदर गोलंदाजी आणि आता मात्र इथे पुन्हा त्रिफळाचित. सचिनचं कौतुक करावं लागेल. एक उत्कृष्ट चेंडू. नवीन फलंदाज येईल तो राजेंद्र गोगावले उर्फ आबा. सूत्रांकडून माहिती मिळते. नक्कीच टोपण नावाने खेळणं ओळखलं जातं. त्यांच्या खेळीनुसार शैलीनुसार ही नावं पाडलेली असतात. दरम्यान ज्या छत्रपती शिवरायांच्या पददर्शनाने पाहून झालेला भोर तालुका आणि त्यातील हे सर्व खेळाडू रायरेश्वर, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली असं रायरेश्वर असं गाव, त्यांच्या नावावर ही चाललेली स्पर्धा रायरेश्वर क्रीडा प्रतिष्ठान पुणे आयोजित रायरेश्वर चषक 2023 पर्व पहिले. नक्कीच रायरेश्वरचा आशीर्वाद सर्व खेळाडूंवर राहील यात मात्र शंका नाही. पाहूया सामन्याकडे जाऊया. राजेंद्र सामना करतो सचिनचा. सचिन मात्र इथे घातक आक्रमक मारा करतोय. वेगवान चेंडू हलक्यात खेळलेला लेग साईडला हललेला चेंडू. मिड विकेटला चेंडू जाईल तो बंद. पाहूया एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच नाहीये. सुंदर गोलंदाजी सचिनची इकडे. दोन्ही सलामीचे फलंदाज सचिन तंबूत परतवल्यानंतर आता नवीन फलंदाज असेल रवींद्र, त्याच्या सोबत आहे तो समीर. समीर सामना करतो सचिनचा. एस वर्सेस एस. दोघांची राशी समान. पाहूया कशा प्रकारे हा खेळ खेळला जाईल. सचिन मारा करेल. सामना करेल तो समीर. अद्याप चांगली गोलंदाजी सचिनची पाहायला मिळाली आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण 2 बळी मिळवण्यात तो यशस्वी झालाय. संघासाठी वैयक्तिक 2 विकेट घेतल्या गेल्यात. या प्रदेश स्लोवर फुलरलीचा चेंडू टाकला होता. हलक्यातून खेळला गेलाय. लॉंग ऑफ फील्ड होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या झाली आहे 29 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर षटक संपलेला आहे. 3 षटकांची धावसंख्या झाली 29 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स ऍट द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात नक्कीच 12 मावळ योद्धा या संघाने अद्याप 29 धावा जमवल्यात. अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक असेल.
4 गोलंदाज कंपल्सरी आहेत. एका गोलंदाजाला केवळ 2 षटकं टाकता येतील हे सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पॉवर प्ले 3 षटकांचा तो पूर्ण संपलेला आहे. आता क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल पाहूया. गोलंदाज नितीन गोलंदाज मार्कवर येतोय. आपल्या संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन नितीन. सामना करेल तो समीर. नक्कीच 5 ते 6 चेंडूंचा अनुभव या खेळपट्टीवर समीरला आहे. कशा प्रकारे तो अनुभव पणाला लावेल, कशा प्रकारे धावा जमल्या जातील, त्याचप्रमाणे नितीन कशा प्रकारे धावा रोखेल पाहूया. एक द्रुतगती गोलंदाज म्हणता येईल आपल्या संघासाठी. चांगला चेंडू लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू पायाला धरतोय. लेग बरोबरची धाव नक्कीच मिळेल. पंचांचा इशारा येतोय. अवांतरपाची एक धाव. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या होईल ती 30 रन्स ऑन बोर्ड. इथे मात्र सुंदर अशी स्पर्धा रंगताना दिसते. आयोजक नक्कीच रायरेश्वर क्रीडा प्रतिष्ठान पुणे यांच्या माध्यमातून संग्रामजी शिनगारे पोलीस क्राईम ब्रांच पुणे यांच्या माध्यमातून आपल्या पुण्यात राहिलेल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म तयार केला जातोय. पुढचा चेंडू नितीनचा सामना करेल तो राजेंद्र. समीर सुंदर गोलंदाजी. वेगवान चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु फसला जातोय. वेगाने इथे फलंदाज बीट होतोय. धावसंख्येत कुठलीही भर नाही. धावसंख्या स्थिरावली आहे ती मात्र इथे 31 वर. 31 रन्स ऑन बोर्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. नाइस बॉलिंग बाय नितीन सोफा. यावेळेस पुन्हा सुंदर चेंडू हलक्या दिशेला दिली आहे. पॉइंट दिशेमध्ये तो फील्ड होईल तो बंद. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या 32च्या घरात जाते. 14 षटक चालू असताना 8 षटकांचा हा सामना आहे. कशा प्रकारे खेळ केली जाईल पाहूया. एबी टायगर्स वर्सेस 12 मावळ योद्धा. पुढचा चेंडू ऑन स्लॉट. स्लॉग इट. व्हाट अ बिग इट इज. ओ माय गॉड. बिग सुपर सिक्सर. छत्रपतींचा छावा. या मिळतील 7 धावा. एबी टायगरचे मालक व आजचा ग्रुपचे मैत्री हृदय सम्राट अनिल भूमकर पाटील यांचा बाहुबली षटकार. बाहुबली षटकार. धन्यवाद डीजे. सुंदर असं गाणं नक्कीच होता. चांगला फटका होता इथे. यावेळेस मात्र राजेंद्रच्या बॅटमधून हा षटकार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट लेगला पाहायला मिळतंय. एक धाव नक्कीच मिळते. षटक संपलं. षटकांची धावसंख्या झाली ती 39. 39 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिलं सत्र हाफ डन झालंय. नक्कीच 39 धावा. नवीन गोलंदाज असेल तो नवनाथ. इथे मात्र नवनाथाला आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. नवनाथचा सामना करतो समीर नाही राजेंद्र. स्ट्राईकला असेल. शेवटच्या चेंडूवर एक धाव काढून नक्कीच स्ट्राईक आपल्यासाठी ठेवतोय तो राजेंद्र. मोठे फटके मारण्यात वाकबगार असा हा खेळाडू. पाहूया इथे कशा प्रकारे खेळ करेल. 5 षटक चालू असताना नवनाथ. सुंदर असा चेंडू. पंतांचा इशारा. स्वेर चेंडू. वाईट बॉल. सुरुवात होते या षटकाची अवांतर धावेने. 40 धावा धावफलका लागला गेल्यात. यावेळेस मात्र सुंदर चेंडू. हरिदास सरवट साहेबांचं नक्कीच आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. आपण आलात नक्कीच आम्ही आपले आभारी आहोत. असाच आपला सहवास आम्हाला वारंवार लाभावा. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर असं चेंडू. पण पंतांनी व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. स्वेर चेंडू. कृपया पंतांशी वाद घालू नये.
पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. विनंती असेल दोन्ही संघांना आपण अपील करू शकता, परंतु वाद घालू नका. सुंदर अशी ही स्पर्धा. पुन्हा एकदा स्वेर चेंडू वाईट बॉल. यावेळेस मात्र उजव्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू कुठेतरी दबाव गोलंदाजावरती असेल. धावसंख्येत 1 वाढ होते. धावसंख्या होती ती 42-42. 1942 लव्ह स्टोरी एक पिक्चर होतं, त्यातले 42 धावा इथे झाल्यात. नक्कीच धावफलका लागल्या दिसत आहेत. एबी टायगर्सचे संघमालक माननीय श्री अनिलजी भूमकर. आता मात्र फटका फसला आहे. पाहूया चेंडू उंच हवेत खाली येतोय, झेल कंप्लीट करतोय डीजे. नवीन फलंदाज माऊली ओंबळे उर्फ मिश्र आपीएल. दत्तात्रय सरकारशी यांनी झेल घेतल्यामुळे उमरे सरांकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच मिळालेलं आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे पेश केला जातोय. देसाई सरकार यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं नक्कीच पारितोषिक मिळते. भूमकर साहेबांकडून उमरे साहेबांकडून मिळते 500 रुपयाचं पारितोषिक देसाई सरकार यांना. चांगलं क्षेत्ररक्षण. आता डावखुरा फलंदाज येतोय तो मात्र माऊली. कशा प्रकारे खेळ माऊली पाहूया. डावखुरे फलंदाज एक आपला वेगळं शैलीमुळे क्रिकेट खेळात दमदार असतात. हा फलंदाज कशा प्रकारे खेळेल नक्कीच. फोर्थ डाऊन खेळण्यासाठी आले तर माऊली. गोलंदाज आहे नवनाथ. नक्कीच एक मोठा झटका इथे मिळतोय. राजेंद्र झेलबाद झाल्यानंतर आलेला फलंदाज माऊली. डावखुरा फलंदाज कशा प्रकारे खेळ पाहूया. स्लॉग हिट. पहिला चेंडू बिग सगळे चुंबी षटकार. 6 धावा. या एबी टायगरचे मालक व आजचा ग्रुपचे मैत्री हृदय सम्राट अनिल भूमकर पाटील यांचा बाहुबली षटकार. पंकजी मानघुमरे यांचं सहर्ष स्वागत. चला सामन्याला सुरुवात ठेवायची. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. माऊलीकडून पहिला षटकार मारला. पहिला चेंडू फेस केला, त्याच्यावर षटकार मारला. नक्कीच आपली चुनू दाखवली. मिस्टर IPL का म्हटलं जातं त्याचं उदाहरण नमुना पेश करताना माऊली इथे. त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या झाली ती मात्र इथे 49. संघ अर्धशतकाच्या उंबरठ्यावर उभा असताना स्ट्राईकला असेल तो समीर. पाहूया या षटकात अर्धशतक संघाचं पूर्ण होईल का. गोलंदाज आहे मात्र नवनाथ. थोडस महागडं षटक म्हणता येईल. सुंदर चेंडू. याच मात्र बॅटची कडा घेतली होती. यष्टी मागे थोडस ताळमेळ चुकला. प्रयत्न चांगला केला गेला. आणि धावसंख्या होते 50. 50 फॉर द टीम. 12 मावळ योद्धा. अर्धशतक झालंय संघाचं. नक्कीच सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली जय कडून. त्यानंतर आता मात्र माऊली एक डावखुरा फलंदाज आपल्या शैलीमध्ये इथे मात्र चेंडूला सीमारेषे बरोबर पाहिलं होतं आपण. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. नवनाथ मारा करेल तो माऊलीसाठी. बघा दोन्ही नावं ही भक्ती गटातली देवाजवळ नेणारी एकमेकांसमोर असेल. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉल ठेवण्याचा प्रयत्न. आता व्हाईट बॉल. नक्कीच लांबलचक चषक.
यावेळेस मात्र सुंदर चेंडू हलक्या तरी खेळायचा प्रयत्न करून ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न होता बॅटची कडा घेतली चेंडू फील्ड केला गेला तोपर्यंत एक चोरटी धाव पूर्ण केली सुंदर रनवेटी विकेट षटक संपलं जाते 5 षटकांची धावसंख्या झाली आहे ती धावसंख्या झाली आहे ती 52 52 रन्स आफ्टर 5 overs at the loss of 3 wickets 3 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा लागतात धावफलकावर चला जास्त वेळ घेऊ नका आपल्याकडे वेळ कमी आहे विनंती असेल की आपल्याला एक इनिंग ही केवळ 35 मिनिटात संपवायची आहे आपल्याला वेळेत सगळे सामने पूर्ण करायचे आहेत नक्की चौरंगी ही स्पर्धा 4 तुल्यबळ संघ लीग मॅचेस आणि त्यातील टॉप 2 नक्कीच पुढे जातील अंतिम सामन्यापर्यंत राहुल गोलंदाजी मार्कून येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक 6वं षटक घेऊन राहुल मारा करतो माऊलीसाठी नक्कीच एव्ही टायगर्स वर्सेस 12 मावळ योद्धा दोन्ही नावाजलेले संघ तुल्यबळ संघ संघमालक एव्ही टायगर्स साठी श्री अनुजी भूमकर आणि बारामाळ प्रतिष्ठान चे श्री महेंद्र देवधरे पाहूया आणि हा धावचित ओ माय गॉड ट्विस्ट इन अ गेम महत्वपूर्ण विकेट इथे मात्र माऊली धावचित माऊलीनंतर धावचित झालाय नक्कीच इथे धावचितला सुसाईड म्हणजे आत्महत्या म्हटलं जातं टेनिस क्रिकेट मध्ये आणि ती मात्र इथे पाहायला मिळते आपल्या विकेट सॅक्रिफाईस करतो एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर्सला पाहायला मिळालं चेंडू डायरेक्ट एसटीवर ही झाला नॉन स्ट्राईक एंडला आणि माऊलीला परतावं लागलं नक्कीच जर पावलाने माऊली डगआउट मध्ये गेला समीर चेंडू हा फटका गॅप मध्ये मला चौकार नाही चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच कौतुक करावं लागेल खेळाडू जबरदस्त ओव्हर थ्रो जातोय कुठलाही बॅकअप नाहीये 3 धावा नक्की जोडल्या जात आहेत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सुंदर फटकेबाजी तितकं चांगला ताळमेळ ह्या फलंदाजांमध्ये पाहूया आता फलंदाज रोहन आपल्या संघासाठी कशा प्रकारे खेळ दाखवेल धावसंख्या दरम्यान झाली आहे ती 55 रन्स ऑन बोर्ड राहुलची चांगली गोलंदाजी पहिला चेंडू धावचित नक्कीच एक मोठा बळी मिळाला माऊलीच्या रूपात पुन्हा चांगला चेंडू या फुलारेंचा चेंडू होता लो फुल टॉस कव्हर्स मध्ये तो फील्ड होईल तोपर्यंत एकच धाव नक्कीच आता मात्र चांगली गोलंदाजी करत होतो राहुल आपल्या संघासाठी समीर इथे समीरच्या बॅटला बोलावं लागेल मोठा फटका स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर परंतु शॉट मिस झाला आणि सुंदर झेल बघायला गेला पुन्हा एकदा मक्या पाहू निळू भाऊ त्या गाण्यावर मला नाचायचंय लावा ते गाणं आता कसं वाटतंय घर घर राज झुंबळे टीम मीटिंग्स किंवा टी ब्रेक असं सामन्यात नाहीये त्यामुळे दोन्ही संघांनी किंवा सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे सुंदर असा चेंडू टाकला गेला तर पाळधळला एक धाव लेगबार बचत मिळेल
सुंदर गोलंदाजी रोहन राहुलच्या आपल्या संघासाठी. दरम्यान हलकेच एक धाव काढली गेली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्येला 58. 58 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 6 ओव्हर्स. लास्ट 12 बॉल्स टू गो ऑफ दिस इनिंग. शेवटचे 12 चेंडू. सर्व संघांना विनंती असेल की सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा टी ब्रेक किंवा ड्रिंक ब्रेक नाहीये. जर आपण घेतला तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांचा हा निर्णय आहे, कमिटीचा निर्णय आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सत्र, प्रत्येक इनिंग ही 35 मिनिटात कंप्लीट केलीच पाहिजे. हे दोन्ही संघांनी नोंद घ्या. प्रत्येक सत्र हे 35 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं पाहिजे. 4 गोलंदाज प्रत्येकी 2-2 षटका असतील. 4 गोलंदाज प्रत्येकी 2. मॅक्झिमम 2 षटका एक गोलंदाज टाकू शकेल. चांगली सुरुवात. निर्धाव चेंडू. बिंदी गेंद ज्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं. डॉट बॉल. नितीन सुंदर गोलंदाजी. यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चुकलाय आणि डॉट बॉल पुन्हा एकदा. चांगलं डेथ ओव्हरचा हा मास्टर होणारा नितीन वैयक्तिक दुसरं सांघिक 7वं षटक घेऊन आलाय. कुठेतरी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना इथे पाहायला मिळतो नितीन. पहिल्या षटकात नक्कीच 1 षटकार आणि 4 सिंगल अशा 10 धावा मोजल्या होत्या. इथे चांगली सुरुवात केली गेली आहे. दोन्ही डॉट बॉल टाकले गेलेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र डाऊन द ऑफ साइड वाईड बॉल. स्क्वेअर चेंडू. अवंतरूपाची धाव मिळते. नक्कीच सर्व क्रिकेट प्रेमींचं आणि चाहत्यांचं इथे सहर्ष स्वागत केलं जाईल. रायरेश्वर क्रीडा प्रतिष्ठान पुणे यांच्याकडून पर्व पहिले रायरेश्वर चषक 2023 संघमालक श्री अनिलजी भूमकर, श्री संग्रामजी शिनगारे, श्री महेंद्रजी देवघरे, श्री संदीपजी राजिवडे यांचंही इथे आभार व्यक्त करतोय. सुंदर स्पर्धेचं आयोजन केल्याने इथे मात्र दुसरं धावचीत, दुसरी आत्महत्या या सत्रात पाहायला मिळते. मक्या भाऊ निळू भाऊ त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. आता कसं वाटतंय? घर घर वळ. धन्यवाद डीजे. शुभम नवीन फलंदाज. स्ट्राईकला असेल तो रोहन, नॉन स्ट्राईकला शुभम. धावचीच्या रूपात झालेला फलंदाज बाद. त्यानंतर नवीन फलंदाज क्रीजवर बाहेर. पुढचा चेंडू नितीन याचा. यावेळेस मात्र इतका चांगला फटका नाहीये परंतु कनेक्ट केला गेलाय. 1 धाव, केवळ 1च धाव. चांगली गोलंदाजी अद्याप नितीनची पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 61. 61 रन्स ऑन बोर्ड. 7th ओव्हर इज इन प्रोग्रेस. कुठलीही स्पर्धा म्हटलं की सहकार्य आलं, त्या दिवशी चषक आले, स्पर्धेचं पारितोषिक आलं, तर ज्यांनी आपल्याला सहकार्य केले आज आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री भूषण भाऊ रानवडे पाटील, माजी सरपंच नरेगाव यांचंही इथे आभार आणि स्वागत. यांचं सौजन्य आहे. प्रथम पारितोषिक ₹51,000 रोख आणि चषक. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक आकर्षक चषक श्री अनिल भाऊ भूमकर उद्योजक आस्था बिल्डकॉन पुणे यांच्याकडून. यांचंही मनापासून आभार आयोजकांच्या तर्फे मानले जात आहेत. अनिल भाऊ भूमकर हे एबी टायगर्स या संघाचे संघमालक सुद्धा आहेत. संख्येला 63. 63 रन्स ऑन बोर्ड. 63 धावा. स्विफ्ट गाडी कोणाची आहे? ज्यांनी बाहेर लावली ती कृपया बाजूला काढायची आहे. थोडासा अडथळा होतोय वाहनांना. विनंती. स्विफ्ट गाडी पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू डाव घेण्याचा प्रयत्न पाहूया आणि धावचित. रन आउट. सुंदर प्रेझेन्स ऑफ माइंड. मित्र मंडळ यांचं सर्ग स्वागत करत आहे.
MH05 CP 2819 ही गाडी कृपया बाजूला काढायची विनंती असेल. वाहनांना अडथळा होतो येण्या जाण्यामध्ये, तर आपण सहकार्य करावं. नवीन फलंदाज आलेला आहे तो महेंद्र देवगरे, संघ मालक स्वतः क्रीजवर. शेवटचे षटक चालू असेल, हाणामारीचं षटक, डेथ ओव्हर. आणि सुंदर चेंडू वर बॉलिंगडेज. त्याचप्रमाणे अतिरिक्त खेळाडू सुद्धा पाठवायचा आहे. नावं सांगण्याकरता आपला 12वा खेळाडू पाठवा. एबी टायगर्स. एक महत्वाची सूचना सर्व संघाने नोंद घ्या. इथून पुढे होणाऱ्या सर्व सामन्यांमध्ये कंपल्सरी 6 गोलंदाज असतील. केवळ 2च गोलंदाज 2 षटकं टाकू शकतात. सर्व संघाने याची नोंद घ्या. 6 गोलंदाज कंपल्सरी असतील. इथून पुढे होणाऱ्या सगळ्या सामन्यांमध्ये 6 बॉलर कंपल्सरी असतील. सलामीचा फलंदाज सुहास आणि सचिन ही सलामीची जोडी. 74 धावांचा डोंगर पार करायचा. चेंडू असेल ते 48. 48 बॉल्स टू गो, 74 रन्स टू विन. द सेकंड इनिंग इज इन प्रोग्रेस. लेट्स प्ले. अगोदर चेंडू पहिला पुल, ब्युटिफुल वन बाउंस, चौकार, 4 धावा. सुंदर असा फटका. सुभाष पुन्हा एकदा मोठा करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र कुठलीही धाव नाही. आपल्या मनगडावर नक्की सुभाषला विश्वास. ज्याप्रमाणे झाडावर बसलेला पक्षी हा फांद्या हल्ल्यामुळे नक्कीच घाबरत नसतो, कारण त्याला त्याच्या पंखांवर विश्वास असतो, तसे ते सुभाषला आपल्या मनगडावर नक्की विश्वास आहे. चौका षटकार नक्कीच मारू शकतो असा हा सलामीचा फलंदाज. पुण्याचा सुंदर चेंडू यावेळेस मात्र खोदून काढला खबर दिशेमध्ये. कुठलीही धाव नाही. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक गोलंदाज करतोय अजय उर्फ नाना. पहिल्या चौकारानंतर 2 चेंडू निर्धाव. चांगला कमबॅक इथे पाहायला मिळतंय अजय कडून. सुभाष सलामीचा फलंदाज. पाहूया पुढचा चेंडू. याचपर्यंत स्वागत करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेईल. मिडविकेटला चेंडू जातो. षटक तैनात आहे. सीमारेषा रक्षण करण्याकरता पॉवर प्लेचं षटक चालू असताना 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या होती 5 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्येला 5 धावा धावा लागतात. पहिलं षटक चालू असताना स्ट्राईकला जाईल तो सचिन. नक्की नावात सचिन आहे. पहा खेळ सचिन सारखा होईल का? सचिन म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर, गॉड ऑफ क्रिकेट. नक्कीच पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. अखोटाबाई चेंडू दिशा दिली. यावेळेस मात्र गलीमध्ये चेंडू जातो. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला जातोय. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या 1 निवाड. धावसंख्या 6. सामना पहा. धावसंख्या झाले 6. सामना रंगतोय एबी टायगर्स वर्सेस बारामावळ योद्धा या दोन्ही संघांमध्ये. दरम्यान पहिली फलंदाजी करत असताना बारामावळ योद्धा या संघाने 73 धावा करून 74 धावांचा डोंगर उभा केला. 48 चेंडूंमध्ये 74 डोंगर पार करायची जबाबदारी नक्कीच असेल ती एबी टायगर्स या संघाची. सलामीचे फलंदाज सुभाष आणि सचिन यांच्यावरती. दरम्यान स्ट्राईकला असेल तो पुन्हा सुभाष. सामना करेल तो अजय याचा. पुन्हा स्वागत करण्याचा प्रयत्न. पाहूया चेंडू लावून गेला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. 1 धाव मात्र नक्कीच मिळते. हो डायरेक्ट हिट, परंतु फलंदाज सुरक्षित. षटक संपलं जातंय. धावसंख्या होती 7. 7 धावा 1 षटकांती. चांगली गोलंदाजी. महेंद्र देवघरे उर्फ बापू संघ मालक स्वतः गोलंदाजी मार्क करतात. पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळतील. पहिली 3 षटकं ही पॉवर प्लेची असतील. महेंद्र बापू देवघरे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आपल्या संघासाठी कशा प्रकारे योगदान देतील पाहूया. संघ मालक स्वतः
सुभाष स्ट्राईक वरती असेल. नक्कीच शेवटची चेंडूत एक सिंगल काढल्यामुळे स्ट्राईक आपल्याकडे रिटेन करतोय. यानंतर होणारा सामना पुन्हा पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. लॉंग लेगच्या दिशेमध्ये चेंडू अडवला जाईल. चांगलं कॉम्बिनेशन. केवळ एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण. यानंतर होणारा सामना हिटर बॉयज वर्सेस रायरेश्वर योद्धा. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. पुढचा होणारा सामना दुसरा थरार या स्पर्धेतला मोठा सामना. रणधुमाळीचा सामना. हिटर बॉयज वर्सेस रायरेश्वर योद्धा. यामध्ये डाऊन द लेग साइड वाईड बॉल स्वेर चेंडू. काहीतरी वेगळा प्रयत्न करण्याच्या नादात हा मात्र स्वेर चेंडू जातोय धावेशीच्या खूपच बाहेर. 4 ते 5 पावलांचा स्टार्ट. पुढचा चेंडू यामध्ये पुन्हा मोठा करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गोलंदाज त्याच्या खाली यायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय. इथे मात्र झेल सुटतोय. नजर हटी. दुर्घटना घटी. फलंदाज सुरक्षित. एक धाव नक्कीच मिळते. एक संधी होती. इथे मात्र कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. पकडा कॅच जिंका मॅच. इथे झेल सोडलाय सलामीचा फलंदाजाचा. नक्की झेल सोडलाय की सामना सोडलाय काही क्षणात नक्कीच कळणार आहे. धावसंख्या झाली आहे 10. धावसंख्या दुहेरी अंकात पदार्पण झाले. 10 धाव लागतात धाव फलकावर. सुभाष पुन्हा स्ट्राईकला. एक आक्रमक खेळाडू असं शैली असलेला हा सुभाष. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा काढू शकेल या षटकात. पुन्हा एकदा लेग स्टंपवर मारा केला होता. पायावर आदळला चेंडू. कुठली धाव नाही. चांगली गोलंदाजी. महेंद्र बापू देवगरे कॅप्टन स्वतः संघनायक संघ मालक आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. रायरेश्वर योद्धा संघनायक नाणेफेकीचं यायचंय. विनंती असेल दोन्ही संघनायकांना. रविदादा कुडपणे यांना विनंती असेल की कृपया आपण मंचाजवळ जायचंय. आपल्या हस्ते दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. रविदादा कुडपणे यांचं सांगायचं म्हटलं तर एक क्रिकेट प्रेमी, क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व. क्रिकेटसाठी तुम्ही कधीही सांगा, कुठेही सांगा, कितीही सांगा, नक्कीच मदत ते करतात. याचा नक्कीच अनुभव घेतलेला आहे. आपण सर्वांनीच त्या व्यक्तिमत्वाला पाहिलेला आहे. क्रिकेटचा कर्ण असं म्हटलं तरी चालेल. रविदादा कुडपणे यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मंचाजवळ जायचंय. यंदा होणारा सामना जो असेल 2 balls to go. नाणेफेकीचा कौल होईल तो हिटर बॉयज वर्सेस रायरेश्वर योद्धा या दोन तुल्यबळ संघांमध्ये. संघनायक संदीप राजवडे, संग्रामजी शिंगारे यांच्यात हा सामना होईल. चला त्वरा करा. लवकरात लवकर सामना सुरू ठेवायचा. वेळ कमी आहे आपल्याकडे. चला सामना पुन्हा सुरू होईल. नक्कीच दुखापत जास्त नसावी. याच मात्र स्लॉग हिट, बिग हिट, सुपर सिक्सर. 6 धावा. डीजे घर घर वळ. धन्यवाद डीजे. चांगला फटका. पहिला षटकार या सामन्यातला, या सत्रातला म्हणता येईल. नक्कीच सामन्यातला हा 4था षटकार. दोन षटकांची धावसंख्या झाली आहे ती 20 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 54 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते मात्र 36.
36 चेंडू 54 धावा, 54 रन्स रिक्वायर्ड इन 36 बॉल्स. नक्की सुंदर षटक टाकलं होतं महेंद्र बापू देवकर यांनी, परंतु शेवटचे 2 चेंडू षटकार आणि चौकार हे षटक झुकलं गेलं. थोडस एबी टायगर्स या संघाकडे चांगली फटकावजी पाहायला मिळते सुभाषच्या बॅटमधून. आता मात्र स्ट्राईकला असेल तो सचिन. नाणेफेकीचा कौल होतोय. रविदादा कुडपणे क्रिकेटचा दानशूर कर्ण असं ज्यांना म्हटलं जातं ते रविदादा कुडपणे नाणेफेकीचा कौल करताना. सामन्याकडे पहिला चेंडू स्वेर चेंडू उजव्या खूपच बाहेर. वाईड बॉल. संख्या 21 रन्स ऑन बोर्ड. अजय उर्फ नाना वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आहे. आपल्या संघाची धुरा सांभाळतोय. पुन्हा एकदा मोठा प्रयत्न होता सचिनचा. चेंडू नक्कीच फटका फसला होता, परंतु चेंडू निर्मोश ठिकाणी पडलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. स्ट्राईकला असेल तो सुभाष. दरम्यान नंतरचा होणारा सामना हिटर बॉईज या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. अकुटाबाई चेंडू पुल केलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मिडविकेट दिशेने पाहायला मिळत आहे. एकच धाव केवळ. सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच गोलंदाजाला साथ मिळते क्षेत्ररक्षकांची. चांगलं कॉम्बिनेशन. क्षेत्ररक्षण सेट केलं त्याप्रमाणे गोलंदाजी केली गेली होती. सुभाषला रोखायचं काम चांगल्या प्रकारे ते केलं जात आहे. धावसंख्या मात्र 1 पुढे सरक केली. धावसंख्या होती 23 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा मोठा पाहूया बिग हिट. क्षेत्र खालीचा प्रयत्न करतोय. चांगला जज केला गेला, परंतु झेल नाही होऊ शकला. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. ग्राउंड कव्हर चांगलं केलं गेलं होतं. शेवटच्या क्षणी जरा सुटली आणि झेल सुटला गेला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने वाढ होईल. धावसंख्या झाली ती 25. सुंदर चेंडू यॉर्कर लेन फुलरचा चेंडू होता. कोणती धाव नाही. चांगला कमबॅक अशा पाहायला मिळत आहे. पुन्हा मोठा स्लॉग हिट सुपर सिक्सर. 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळतील 7 धावा. एबी टायगरचे मालक व आजचा ग्रुपचे मैत्री हृदय सम्राट अनिल भुंकर पाटील यांचा बाहुबली षटकार. बाहुबली षटकार. फटका दमदार कडक षटकार नक्कीच येतोय. या सदरातला हा दुसरा षटकार. यावेळेस मात्र आलाय तो सचिनच्या बॅटमधून. धावसंख्या 31 रन्स. नक्कीच रिक्वायर्ड रन रेट च्या जवळपास पोहोचायचा प्रयत्न केला जातोय. आहे पुढचा चेंडू अजयचा. सामना करतो पुन्हा एकदा सचिन. चेंडू पुन्हा एकदा अनराइज सुपर सिक्सर. धावसंख्या झाली ती मात्र 37 रन्स ऑन बोर्ड. 37 धावा. 74 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी योग्य रीतीने पाठलाग केला जातो. इथे मात्र गरज असेल ती विकेट घेण्याची. 12 मावळ होत या संघाला इथे जोडी फोडावी लागेल. निर्धारित चेंडू टाकून नक्कीच प्रयत्न केला दबाव आणण्याचा आणि विकेट घेण्याचा प्रयत्न केला जाईल. समीर नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक 34 षटक घेऊन आला समीर. सामना करतो यावेळेस मात्र सुभाष. सचिनने बॅक टू बॅक 2 सिक्सेस मारले आणि आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये या सामन्यात इन ठेवलंय. पाहूया सुभाष कशा प्रकारे कामगिरी करेल. समीरचा पहिला चेंडू या षटकातला. स्ट्राईकला येतो सुभाष. चला त्वरा करा. सामना लवकर लवकर सुरू ठेवायचा आहे.
पुन्हा एकदा चांगला फटका परत दुसऱ्या तैनात आणि ते मिक्स जज होतोय चेंडूचा सीमा रेषे बाहेर चौकार 4 धावा. जीवन 41 धावा 41 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज. 74 रन्स टू विन. 74 रन्स टू विन इक्वेशन असेल. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती 33 धावांची. चेंडू शिल्लक असतील 29 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. फोर्टी 41 रन्स ऑन बोर्ड. इक्वेशन तसं म्हटलं तर खूप सोपं आहे. 29 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे नक्कीच चांगली फटकावजी पाहायला मिळते या सलामीच्या फलंदाजांकडून. पुन्हा एकदा गॅपमध्ये मला हा फटका पाहूया. एकच धाव मिळेल. स्ट्राईकला आता सचिन. दोन्ही आक्रमक खेळाडू. सचिन मात्र आपल्या नावाप्रमाणे फटकावजी करताना पाहायला मिळतो. पहिलं षटक नक्कीच सांभाळून खेळलं गेलं होतं. नंतर तिसऱ्या षटकात चांगलं आक्रमण केलं. 2 षटकार लगातार लगावले. पाहूया इथे हॅट्रिक होईल का. पुन्हा तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्न. चांगला फटका. यावेळेस मात्र लॉंगॉनला 1 धाव नक्की पूर्ण केली जाते. नक्कीच स्पर्धेच्या आयोजनासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं ते श्रीमाननीय अनिलजी भूमकर, संगमवाग एव्ही टायगर्स या संघाचे संघमालक यांचंही मनापासून आभार व्यक्त करताना त्याचप्रमाणे आणि जवळ सामन्यात पाहूया मोठा फटका. बिग बिग सुपर. धावसंख्यात 6 ने वाढ होईल. धावसंख्या जाते ती 49च्या घरात. संघ अर्धशतकाच्या उंबरठ्यावर उभा असताना 49 रन्स. हा फटका मात्र आला तो सुभाषच्या बॅट मधून. चांगली फटकेबाजी. सुभाष वैयक्तिक खेळतायत ते 29 धावांवरती. 14 चेंडू मध्ये 29 धावा कुठल्या गेल्या. चांगलं योगदान आपल्या संघाला विजय करण्यासाठी. संघ विजयाकडे वाटचाल करताना पाहायला दिसतोय आणि श्रेय नक्की जाईल हे सलामीचे फलंदाज सुभाष आणि सचिन यांना. समीरचा हा चेंडू चांगला फटकावला. एक गगनचुंबी षटकार. पाह्या पुढचा चेंडू. सुभाष एक आक्रमक फलंदाज आपल्या संघासाठी आपलं चांगलं महत्वपूर्ण योगदान देतोय. 49 धावा धावफोका लागले आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. यावेळेस स्लॉगिट चेंडू जाईल तो. पाहूया सीमाशीचा बाहेर नक्कीच गेला. कसा गेला पाहूया. 1 बाउन्स चौकार. धन्यवाद डीचे. पाहूया दमदार फलंदाजी पाहायला मिळते. सुभाषच्या बॅट मधून धावसंख्या झाली आता 53. 53 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र केवळ 21 धावांची गरज असेल. अजूनही 14 षटक चालू आहे. 14 षटकात चालू असताना 53 धावा लागतात धावफलकावर. चांगला पाठलाग केला गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला फील्ड केला जाईल. 1च धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 54. 54 रन्स ऑन बोर्ड. सुभाष वैयक्तिक 34 धावांवरती खेळतायत. सचिन खेळतात 18 धावांवरती. 8 चेंडू 18 धावा कुठला. सचिन याने तर सुभाष यांनी केल्या त्या
36-16 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या गेल्यात. आता इक्वेशन जर पाहायचं झालं तर 20 धावांची गरज आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 रन्स रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. व्हॉट अ बॅटिंग इट इज. 74 धावांचा डोंगर हा खूप मोठा वाटतो, पण आता मात्र तो एक टेकडीसारखा भासतोय. चांगली फलंदाजी श्रेय नक्कीच या सलामीच्या फलंदाजांना. गोलंदाजी मार्कवर बापू देवघरे. इथे मात्र आपण सामन्यात आहोत. अजून सामना संपला नाही, कारण मी जिंकलेलो नाहीये ह्या अनुषंगाने हा टाकलेला चेंडू बापू यांचा संघमालक स्वतः. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. नाइस बॉलिंग so far by Mahendra Devghare for his team. Team owner is leading from the front, setting an example how to bowl dot balls. या चांगलं कनेक्ट केलंय. लॉंगॉनच्या दिशेमध्ये गॅप मध्ये जातो चेंडू. सीमा रेषेबाहेर चौकार. 4 धावा. बाबा चमत्कार मोक्षदा. चांगली फटकेबाजी सुभाष यांच्या आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्लॉग हिट पुल केलाय. शतक तयार आणि इथे मात्र पुन्हा एकदा सोपा झेल सुटला जातोय. पहिलं जीवदान सुभाषला एक नक्की दिलं होतं सचिनला. क्षेत्ररक्षणात नक्कीच इथे कुठेतरी योगदान महत्वपूर्ण असेल. पहिला सामना आहे. यानंतर अजूनही 2 सामने प्रत्येक संघाचे या बाकी असतील. पुन्हा मोठा काय येतोय पाहूया. चेंडू उंच गेलाय. अंतर कापू शकेल का. आणि बिग हिट. सुपर सिक्सर. बाबा चमत्कार मोक्षदा. षटकारानंतर धावसंख्या झाली आहे ती 65. 65 दरम्यान चांगला चेंडू. षटक संपलं जात आहे. 5 षटकानंतर धावसंख्या झाल्या 65. 65 आता जिंकण्यासाठी केवळ 9 धावांची गरज. 18 चेंडू 9 धावा. इथे मात्र धावा कमी, चेंडू जास्त आहेत. आणि नक्कीच श्रेय जाईल सलामीचे फलंदाज नाबाद हा सामना मारतील का पाहूया. नक्कीच प्रयत्न तसाच केला जाईल. स्पर्धेत सुरुवात एक आपल्या अंदाजात एबी टायगर्स हा संघ करताना पाहायला मिळेल. संघ मालक अनिलजी भूमकर नक्कीच खुश असतील या संघाच्या कामगिरीवर. सुंदर असं प्रदर्शन सलामीच्या फलंदाजाकडून पाहायला मिळतंय. दरम्यान पुन्हा इथे मात्र कट शॉट. 1 बाउन्स. सीमा रेषेबाहेर चौकार. 4 धावा. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. आता कसं वाटतंय. घर घर वळ. सुंदर असा फलंदाजी सुभाषच्या आपल्या संघासाठी. हेलिकॉप्टर शॉट उडवण्याच्या नादात नक्कीच डॉट बॉल. चांगला कमबॅक, चांगला प्रयत्न होता. चेंडू खोलवर टप्प्याचा डॉट बॉल. वैयक्तिक 43 धावांवरती खेळत आहेत सुभाष. हे जिंकण्यासाठी आता हवेत ते केवळ मात्र षटकार. 6 धावा. आणि विजयी संघ एबी टायगर्स. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. नक्कीच उत्तुंग षटकार. विजय फटका मारला. आपल्या स्टाईल मध्ये संघ विजय केला. आता सामना हिटर बॉयज वर्सेस रायरेश्वर योद्धा. दोन्ही तुल्यबळ संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. एबी टायगर्स कॉंग्रॅच्युलेशन्स. टाइम फॉर द सेलिब्रेशन. पहिला सामना विजय सलामी दिली या स्पर्धेतली एबी टायगर्स या संघाने. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्ही लवकर सामने संपवले प्रत्येक सामने तर शेवटचा थरारक जो सामना असेल अंतिम सामना त्यासाठी जास्त वेळ मिळेल.
अन्यथा शेवटचा सामना कमी षटकांचा होऊ नये म्हणून सर्व संघांना, खेळाडूंना आणि संघ मालकांना विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर सामना चालू करा. चला बॅट्समन पाठवा.